तर मंडळी सर्वांना नमस्कार। आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आणि ती रेसिपी खूपच सोपी आहे आणि खायलाही खूप छान आहे। जर तुमचं काही गोड खाण्याचं मन झालं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी मी गव्हाच्या पिठाचा एक मोठा उंडा घेऊन लाटून घेतला आहे आणि त्यावर भरपूर तूप लावून घेतले आणि थोडीशी वाटलेली इलायची टाकून घेतली आणि भरपूर असा गूळ टाकून घेतला। छान किसून किंवा फोडूनही तुम्ही घालू शकता आणि ह्या पद्धतीने रोल करून घ्यायचे आणि तो रोल अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा। पाहून घ्या तुम्ही, मी मोठी जाडसर पोळी बनवणार आहे। आता मी ह्या पिठावर छान कोरडं पीठ भरभरून हाताने अजून थोडासा छान गोल शेप देऊन हलक्या हाताने लाटून घेणार आहे। ही पोळी तुम्ही हलक्या हातानेच लाटून घ्यायची। पाहू शकता अशा पद्धतीने ही पोळी मी छान हलक्या हाताने लाटून घेणार आहे। जर तुम्हाला इलायची फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही जास्त इलायची घालू शकता। जास्त इलायची घातल्याने खूप छान लागते आणि गूळही तुम्ही जास्त वाढवू शकता। अजून तुम्हाला जर जास्त गोड खायला आवडत असेल तर तुम्ही गूळ थोडासा वाढवू शकता। ह्या पोळीला मी भरपूर असं तूप लावून दोन्ही बाजूने शेकून घेणार आहे। तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचीही बनवू शकता। मी इथे मुलांसाठी बनवत आहे म्हणून मी भरपूर सारं तूप वापरले। ही पोळी बनवत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे खरपूस ही पोळी भाजून घ्यायची छान दोन्ही साईडने। तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे कमेंट करून जरूर सांगा। गंगाखेड शहरातून पाहणारे ह्या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि जे गंगाखेडचे नाही ते कमेंट करून सांगा की तुमचं गाव कोणतं आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे नक्कीच सांगा। ही माझी पोळी बनवून तयार आहे। अशी पोळी तुम्ही नक्की ट्राय करा, खायला खूप छान लागते आणि बाय बाय।